पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते? लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 11. समेटाचा वृत्तांत. महाभारताच्या अनुशासन पर्वातील आहे. ते खालीलप्रमाणे. त्यावेळी फार बोलणारा आणि इक्ष्वाकू कुळात जन्मलेला राजा सौदास याने चिरंजीव साधू ऋषीमधील सर्वोत्कृष्ट ऋषी, सर्व विश्वात संचार करण्यास सामर्थ्य आणि पवित्र विद्येचे भांडार असा त्याचा कुलपुरोहित वसिष्ठ याला साष्टांग नमस्कार करून विचारले की, हे पूज्य व पापरहित माणसा, सर्वापेक्षा शुद्ध अशी तिन्ही लोकांमध्ये कोणती गोष्ट आहे की एखाद्याने तिचे एकसारखे समारंभपूर्वक पालन केले तर त्याला सर्वोत्कृष्ट दर्जाचे पुण्य प्राप्त होईल? गायीचे दान केल्याने केवढे मोठे पुण्य प्राप्त होते? गायीमध्ये कोणकोणते आश्चर्यकारक सद्गुण आहेत? त्या सद्गुणामुळे गाय सर्व प्राणीमात्रांना सध्याच्या काळी व भविष्य काळात जीवनोपयोगी कशी झाली? गाय विश्वव्यापक आहे. ती भूतकाळची व भविष्यकाळची माता आहे. याबद्दल वसिष्ठाने आपल्या उत्तरात सौदासाला संपूर्ण माहिती सांगितली. स्वयंप्रेरणेने नम्रता धारण करणाऱ्या त्या राजाने ऋषीचे हे शब्द फार महत्वाचे व फार मोलाचे आहेत असे मनात समजून गायीच्या ब्राह्मणांना अपार संपत्ती देऊन टाकली व त्यामुळे त्याला सर्व लोक प्राप्त झाले. म्हणून या 4 ठिकाणी सौदासाच्या मुलाला संताची पदवी देऊन त्याचा गौरव केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. समेटाचे तिसरे उदाहरण जे आहे त्यात सुदामाच्या वंशजांचा उल्लेख केलेला आढळतो. ते महाभारताच्या शांती पर्वात पाहावयास मिळते. पृथ्वी तलावर वस्ती करणाऱ्यास जागा प्राप्त करून घेतल्यानंतर तीमध्ये कश्यपाने ब्राह्मणांची वसाहत उघडली व स्वतः अरण्यात निघून गेला. नंतर शूद्र व वैश्य ब्राह्मणाच्या बायकांशी गैरवर्तन करू लागले आणि बलवान लोक दीन दुबळ्या लोकांवर अत्याचार करू लागले. आपली धनदौलत सुरक्षितपणे आपल्या ताब्यात राहील अशी कोणाला खात्री राहिली नाही. अशा परिस्थितीमुळे चोहोकडे अंधाधुंदी सुरू झाली. पृथ्वी दृष्टीच्या कचाट्यात सापडली तरी तिचे क्षात्रधर्माप्रमाणे दुष्टापासून संरक्षण करण्यास कोणी क्षत्रिय राहिला नाही. अशा समयी न्यायाचे पालक स्वर्गातून पाताळावर उतरले. भीतीने संत्रस्त झालेली पृथ्वी इकडे तिकडे संरक्षणासाठी धावत सुटली. तेव्हा तिला पाहून कश्यपाने तिला मांडीवर उरू घेऊन वर उचलले. यामुळे पृथ्वीला उर्वी हे नाव मिळाले. नंतर पृथ्वी देवीने कश्यपाची करुणा भाकली आणि माझे संरक्षण करा अशी तिने त्याला विनंती केली. ती राजाला म्हणाली, मी पुष्कळ स्त्रियांमध्ये क्षत्रियांना जिवंत ठेवले. ते क्षत्रिय नंतर हैय कुळात जन्मले. ते क्षत्रिय माझे संरक्षक होत. पौरवाचा वारस व बिंदुरथाचा मुलगा याला वृक्षावंत पर्वतावर अस्वलांनी वाढविले. तो आहे तो माझे संरक्षण करो. त्याचप्रमाणे कोमल अंतःकरणाचा व तेजस्वी पुरोहित पराशर हा ब्राह्मण असून सुद्धा त्याने शूद्राप्रमाणे सौदासाच्या वारसाची कामे हाताने करून सेवा चाकरी केली व त्या वारसाला वाढविले. त्यामुळे त्या वारसाला सर्व कर्मण हे नाव प्राप्त झाले. तो वारस आहे, तो सुद्धा माझे संरक्षण करो. ज्या राजांना संकट काळातून वाचवण्यात आले होते अशा राजांची नावे सांगून पृथ्वी पुढे म्हणाली, या सर्व क्षत्रिय वंशाच्या लोकांना द्योतर व सोनार लोकांमध्ये राहावयास लावून त्यांना निरनिराळ्या ठिकाणी जगविले आहे. ते माझे संरक्षण करतील तर काही न डगमगता मी अशीच पुढे वाचेन. माझ्यामुळे त्यांच्या बापाची व आज्यांची कोणतेही कृत्य करण्यास उत्साही झालेल्या रामाने परशुरामाने कत्तल केली होती त्या कृत्याचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे. कारण माझे संरक्षण कश्यपासारख्या एखाद्या असामान्य माणसाकडून वेळोवेळी केले जावे अशी माझी इच्छा नाही. मला एखाद्या सामान्य शास्त्रा मिळाला तरी माझे समाधान होईल, ते लवकर होऊ द्या. पृथ्वीने ज्या क्षत्रियांचा नामनिर्देश केला होता त्यांना कश्यपाने बोलावणे पाठविले आणि गादीवर त्यांची स्थापना केली. ब्राह्मण व शूद्र यामध्ये झालेले समट दर्शवणारे पुरावे हे अशा स्वरूपाचे आहेत. असे पुरावे मान्य करण्यापेक्षा त्यांना 2 हाताच्या अंतरावर ठेवणे योग्य असे माझे मत आहे. याचे पहिले कारण असे की या सर्व कथांचा शेवट क्षत्रियांशी शांततामय समेट प्रस्थापित करण्यात आला आहे. पण तो समेट क्षत्रियांना सन्माननीय नव्हता. क्षत्रिय ब्राह्मणांना हीनपणे शरण गेले असे प्रत्येक कथेत दाखविले आहे. भारत हे वसिष्ठाचे शत्रू होते. त्यांच्या देशात एकाएकी दुष्काळ पडतो. ते देश त्याग करतात व राज्य गमावतात. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा शत्रू वसिष्ठ याला ते विनंती करतात व प्रार्थना करतात की तुम्ही आमचे पुरोहित व्हा व आम्हाला या संकटापासून मुक्त करा. लढणे हे आमच्या ब्रीदाला शोभत नाही असा एका ब्राह्मणाने धरला. ही गोष्ट भृगु लोक व क्षत्रिय यांच्या कथेमध्ये स्पष्टपणे दाखविण्यात आली आहे. म्हणजे युद्ध टाळण्याचे श्रेय ब्राह्मणांना दिले आहे. हैय, क्षत्रिय आणि कल्पशपादासारखे सौदास लोक यांच्या कथेत असे दाखविले आहे की
विजयी ब्राह्मणांना जित क्षत्रिय शरण गेले व क्षत्रियांनी आपल्या बायका ब्राह्मणांना देऊन आपली शरणागती ब्राह्मणांकडून विकत घेतली. ब्राह्मणांचा उदो करावा आणि क्षत्रियांची मानहानी करावी या हेतूने या कथा मुद्दाम रचल्या आहेत. या असल्या घाणेरड्या, गलिच्छ, हिडीस व दंभोक्तीपूर्ण कथा खऱ्या ऐतिहासिक घटना आहेत असे कोण समजेल? जो कोणी ब्राह्मणांचा भक्त असेल तोच फक्त या कथांना महत्त्व देईल. ब्राह्मण व शूद्र यांच्यामध्ये समेट झाला हे दर्शविणारे जे पुरावे मिळतात त्यांचे स्वरूप हे असे आहे. ब्राह्मण व शूद्र यांच्यामध्ये समेट झाला होता हे दर्शविणारे एखादे उदाहरण घेऊन पाहूया. हे उदाहरण सुदासाच्या पुत्र पौत्रादी वंशजाचे घ्या. त्यावरून असे दिसते की असल्या प्रकारचा समेट झाला नव्हता. याबद्दल भरपूर पुरावा या उदाहरणावरून मिळतो. याचे एक कारण असे की वसिष्ठाचा मुलगा शक्ती किंवा शक्स्त्री याचा मुलगा पराशर याने जेव्हा ऐकले की आपल्या बापाला सुदासाने जिवंत जाळले तेव्हा सर्व प्राणीमात्रांची सर्रास हत्या करण्याची त्याने प्रतिज्ञा केली असे समजणे हे चमत्कारिक आहे. सर्रास कत्तल हा शब्द प्रयोग अलंकारिक रीतीने वापरला आहे हे उघड आहे. यात सांगण्याचा हेतू हा आहे की सुदासाच्या वंशजावर म्हणजे शूद्रांवर सर्रासपणे सूड उगविण्याची शपथ वसिष्ठाने पराशरने घेतली होती. भृगु लोक व क्षत्रिय यामध्ये झगडे कसे झाले व अहिंसेचा अवलंब करून ब्राह्मण या झगड्यात कसे यशस्वी झाले याबद्दलचा वृत्तांत पराशरला सांगून सुडाचे कृत्य तू करू नकोस असे सांगून त्याला विश्वामित्राने सुडापासून परावृत्त केले असे महाभारतात म्हटले आहे. याबद्दल शंका नाही, परंतु ही कथा खरी असणे शक्य नाही, कारण इतर कथांमध्ये ही कथा सुद्धा ब्राह्मणाचे वर्चस्व दाखविण्याच्या हेतूने मुद्दाम रचली आहे. असले पुरावे ग्राह्य मानता येत नाहीत. याचे दुसरे कारण असे की ब्राह्मण व शूद्र यामध्ये समेट झाला नव्हता हे दाखविणारा एक पुरावा आहे. शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणांनी जो कायदा केला होता त्यावरून हा पुरावा काढता येतो. शूद्रांच्या विरुद्ध कोणते कायदे अस्तित्वात होते त्याबद्दल मागे सांगितले आहे. त्या कायद्यांमध्ये वेळोवेळी भर कशी पडत गेली व त्या कायद्याचे असामान्य स्वरूप कसे आहे हे पूर्वी दाखविण्यात आले आहे. सांगावयाचे बाकी जे राहिले ते एवढेच की पूर्वी सांगितलेली पार्श्वभूमी लक्षात घेता ब्राह्मण व शूद्र यामध्ये समेट झाला होता ही सूचना मान्य करणे त्रिकाळ अशक्य आहे. ब्राह्मणांनी शूद्रांना क्षमा केली नाही. एवढेच नव्हे तर शूद्रांची संतती वाढू नये म्हणून ब्राह्मणांनी शूद्र पुरुषांना ठार केले आणि गरोदर स्त्रियांना सुद्धा त्यांनी तितक्याच निर्दयपणे ठार मारले. बऱ्याच लोकांना याबद्दल काही कल्पना नाही, म्हणून चांडाळ व निषाद या लोकांसंबंधी काही गोष्टी सांगणे इष्ट आहे. चांडाळ व निषाद हे लोक मिश्र विवाहापासून जन्मलेली प्रजा होत. निषाद हा अनुलोम विवाहापासून जन्मलेला असतो आणि चांट हा प्रतिलोम विवाहापासून अनुलोम करण्याचा अधिकार आहे असे मानले जाते. अनुलोम 6 प्रकारचे आहेत. ते खालील कोष्टकात दिले आहेत. बाप ब्राह्मण, आई क्षत्रिय, संतानाचे नाव मूर्धावसिक्त. बाप ब्राह्मण, आई वैश्य, संतानाचे नाव अंबष्ट. बाप ब्राह्मण, आई शूद्र, संतानाचे नाव निषाद. बाप क्षत्रिय, आई वैश्य, संतानाचे नाव महिष्य. बाप क्षत्रिय, आई शूद्र, संतानाचे नाव ऊर्ग. बाप वैश्य, आई शूद्र, संतानाचे नाव करण. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की या नियमाला एक अपवाद निर्माण केला आहे. निषाद हा ब्राह्मण व शूद्र स्त्री यांच्यापासून उत्पन्न झालेला माणूस म्हणजे अनुलोम संतान असला तरी त्याला उपनयनाचा अधिकार नाही असे मानले जाते. हा अपवाद का केला हे समजावून घेणे मनोरंजक आहे. याचे एकच स्पष्टीकरण असे दिसते की हे अरेरावीचे कृत्य आपल्या शत्रूच्या संततीविरुद्ध सूड घेण्याच्या बुद्धीने करण्यात आले आहे. आता प्रतिलोमाचा विचार करूया. प्रतिलोमामुळे उत्पन्न झालेल्या सर्व संततीला नीचातील नीच लोक असे म्हणतो. याबद्दल वाद नाही. गौतम धर्मसूत्र 4:21 काणे यांच्या पुस्तकातील उल्लेख पान 229. बाप शूद्र, आई ब्राह्मण, संतानाचे नाव चांडाळ. बाप शूद्र, आई क्षत्रिय, संतानाचे नाव क्षत्तर. बाप शूद्र, आई वैश्य, संतानाचे नाव अयोगव. बाप वैश्य, आई ब्राह्मण, संतानाचे नाव सूत. बाप वैश्य, आई क्षत्रिय, संतानाचे नाव वैदेहक. बाप क्षत्रिय, आई ब्राह्मण, संतानाचे नाव मागध. त्याचप्रमाणे प्रतिलोमाचा डाग या सर्वांमध्ये वाटला गेला नाही. हक्क व अधिकार यांच्या बाबतीत अयोगव आणि क्षत्तर यांना फार सवलती दिल्या आहेत आणि चांडाळाला अर्वाच्य शब्दांनी धिक्कारले आहे. हा जो पंक्ती प्रपंच करण्यात आला आहे याचे उदाहरण म्हणून मनुस्मृतीतील पुढील उतारे कोणालाही दाखविता येतील. अयोगव याच्याबद्दल मनुस्मृती फक्त एवढेच म्हणते की
सुतारकाम हा अयोगवाचा धंदा असला पाहिजे. 10:46 क्षत्तर याच्याबद्दल मनुस्मृती म्हणते की बिळात जी जनावरे राहतात त्यांना पकडणे व ठार मारणे हा क्षत्तर यांचा धंदा असला पाहिजे. 10:49 या लोकांना फक्त नीच धंदे देण्यात आले आहेत. मनुस्मृतीतील वरील उतारे व चांडाळासंबंधी त्या स्मृतीत जे म्हटले आहे ते याची तुलना करून पहा. ती स्मृती चांडाळासंबंधी म्हणजे चांडाळ आणि डुक्कर, कोंबडा आणि कुत्रा, विटाळाशी स्त्री व नपुंसक माणूस यांनी ब्राह्मण जेवत असताना त्याला पाहू नये. 2:9 बहिष्कृत जातीतील लोक, चांडाळ, पुक्कस, मूर्ख, गर्विष्ठ, हीनपणे जन्मलेले आणि अंत्यवासी लोक यांच्यापैकी एकाबरोबरही कोणी राहू नये. 4:49 चांडाळ, विटाळशी स्त्री, बहिष्कृत केलेला माणूस, बाळंतीण स्त्री, प्रेत व प्रेताला ज्याने स्पर्श केला आहे असा माणूस यापैकी कोणत्याही माणसाला जर एखाद्याने स्पर्श केला असेल तर स्नान केल्यावर त्याचा विटाळ जातो. 5:85 जे जनावर कुत्र्याने ठार मारलेले असते त्याचप्रमाणे जे जनावर इतर दुसऱ्या हिंस्र पशूकडून किंवा चांडाळाकडून आणि इतर दस्यूंकडून ठार मारलेले असते त्यांचे मांस शुद्ध असते असे म्हणून सांगितले. 5:131 एका वर्षोत्तराच्या आत शिक्षा भोगलेला गुन्हेगार, व्रात्य स्त्री किंवा चांडाळ स्त्री हिच्याबरोबर संभोग करणारा माणूस यांना दुहेरी शिक्षा करावी. 8:373 जो माणूस आपल्या जातीतील स्त्रीशिवाय दुसऱ्या स्त्रीला तो जवळ असता असे करण्याची मूर्खपणे सवड देतो तो चांडाळापेक्षा काही जास्त चांगला समजू नये असे प्राचीन काळापासून समजले जाते. 9:87 चांडाळ आणि स्वपच यांची वस्ती गावाच्या बाहेर असावी. त्यांना सुग्रासांना खाऊ देऊ नये. कुत्री व गाढवे हीच त्यांची मालमत्ता असली पाहिजे. 10:51 दुसरे असे की विश्वामित्राला बरे काय वाईट काय असे उत्तम ज्ञान होते तरी तो भुकेला जेव्हा व्याकुळ झाला तेव्हा त्याने चांडाळाच्या हातून कुत्र्याची तंगडी मागून घेऊन खाल्ली. 10:108 ब्राह्मणाने यज्ञाच्या कामासाठी शूद्रापासून कधीही मालमत्ता घेऊ नये कारण शूद्राने भीक मागून आणलेल्या मालमत्तेपासून यज्ञात अर्धे अर्पण केले तर त्या ब्राह्मणाला मेल्यानंतर चांडाळाचा जन्म प्राप्त होतो. 11:24 जर ब्राह्मणाने वैशिक भावना तृप्त करण्यासाठी चांडाळ स्त्रीबरोबर किंवा हीन मुळात जन्मलेल्या स्त्रीबरोबर संभोग केला किंवा तिच्या हातचे अन्न खाल्ले किंवा तिच्याकडून नजराणे घेतले आणि ही कृत्ये जर जाणून बुजून केली असतील तर तो त्या स्त्रीच्या दर्जाला पोहोचतो. 11:175 जो ब्राह्मणांची हत्या करतो त्याला कुत्री, डुकरे, गाढवे, उंट, कावळे, बोकड, मेंढ्या, जंगली जनावरे, पक्षी, चांडाळ व पुक्कस यांच्या योनीत जन्म मिळतो. 11:55 चांडाळ आणि अयोग आणि क्षत्तर हे प्रतिलोमाचे संतान असले तरी अयोगच व क्षत्तर यांच्याकडे मनुस्मृतीचे ज्या रीतीने पाहिले आहे त्यापेक्षा कितीतरी वाईट रीतीने चांडाळाकडे पाहिले आहे हे स्पष्ट होत नाही काय. प्रतिलोमांच्या सर्व संतानामधून चांडाळाला निवडून काढून तो अत्यंत दुष्ट तऱ्हेचा माणूस आहे असे मनुस्मृतीचे का भासवावे बरे. याचे कारण हेच की ब्राह्मणांना तिरस्कृत झालेल्या शूद्रांचा तो वंशज आहे. आपल्या शत्रूच्या मुलांवर सूड उगविणारे हे कृत्य आहे हेच खरे. ब्राह्मण व शूद्र यांच्यात समेट झाला नव्हता ही गोष्ट वरील विवेचनावरून सिद्ध होते याबद्दल तीळमात्र संशय राहत नाही. 4 शूद्रांनी आपली ही अधोगती कशी होऊ दिली हा शेवटचा आक्षेप आपण आता पाहूया. हा आक्षेप घेणाऱ्याच्या मनात प्रथम ही भावना जागृत झालेली असावी असे दिसते की हिंदी आर्य समाजात शूद्र लोकांचीच लोकसंख्या इतर वर्गापेक्षा जास्त असली पाहिजे. एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा शूद्रांनी उपनयनाबद्दलचा नकार व यासारखी इतर अन्याय्य बंधने आपणावर निमूटपणे लादू दिली हे जरा विचित्र दिसते असे या भावनेवरून वाटावयास लागते. कारण सध्याच्या हिंदी समाजाची जी लोकसंख्या आहे ती जास्त भरणा शूद्रांचा आहे. यावरून असे अनुमान जर काढले की पूर्वीच्या आर्य हिंदी समाजाच्या लोकसंख्येत शूद्रांचा जास्त भरणा असला पाहिजे तर ते अनुमान पोषक असेच आहे. परंतु असे अनुमान काढावयास मुळीच वाव नाही कारण की हिंदी आर्य समाजातील शूद्र हे आजच्या हिंदू समाजातील शूद्राहून वांशिक दृष्टीने अगदी वेगळे आहेत. आजच्या हिंदू समाजातील शूद्र हे पूर्वीच्या हिंदी समाजातील शूद्रांच्या वंशात जन्मले नाहीत. शूद्र हा शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या काळी काय होता याबद्दल पुरा उमज न पडल्यामुळे वरील प्रकारचा गोंधळ उत्पन्न झाला आहे. हिंदी आर्य समाजातील शूद्र व हिंदू समाजातील शूद्र यांचे अर्थ परस्पराहून वेगवेगळे आहेत. हिंदी आर्याच्या काळी हा शब्द एक जमातीचे विशेष नाव म्हणजेच नाव होते. त्या जमातीचे जे लोक होते त्यांचे नाव शूद्र असे मानले जात होते. आजच्या हिंदू समाजात
शूद्र हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने तो विशेष नाम होत नाही. कनिष्ठ दर्जाच्या व असंस्कृत स्थितीत राहणाऱ्या माणसाच्या वर्गाचे विशेषण म्हणून तो शब्द आज वापरला जातो. निरनिराळ्या प्रकारच्या व परस्परांपासून भिन्न असलेल्या टोळ्या व जमाती यांचे जे अनेक वर्ग आहेत ते मिळून जो समाज आज बनला आहे त्या समाजाला उद्देशून शूद्र हा शब्द सध्या वापरण्यात येतो. या टोळ्यातील व जमातीतील लोकांमध्ये साधर्म्य कोणत्याही बाबतीत नसते. ते सर्व लोक संस्कृतीच्या अगदी खालच्या पायरीवर उभे आहेत. एवढेच त्यांच्यामध्ये साधर्म्य आहे. अशा लोकांना शूद्र या नावाने संबोधणे चूक आहे. हिंदी आर्य समाजात जे शूद्र होते त्यांनी आपल्यावर ब्राह्मणांचा राग ओढवून घेतला होता. या शूद्रांशी आजच्या हिंदू समाजातील शूद्रांचे काही सोयरसुतक नाही. अलीकडील काळात शूद्र म्हणून समजले गेलेले लोक निरपराधी व मागासलेले आहेत. या शूद्रांची वैदिक काळातील शूद्रांशी गल्लत करून त्यांच्याकडून काही अपराध झाला नसतानाही वैदिक शूद्रांवर लादलेले निर्बंध व देहदंड आजच्या शूद्रांवर लादण्यात आले आहेत. ही शोचनीय गोष्ट आहे. हिंदी आर्य समाजाचे शूद्र आणि हिंदू समाजाचे शूद्र हे दोन निराळे व परस्परापासून भिन्न स्वरूपाचे लोक आहेत हे सत्य आहे. याची जाणीव एकेकाळी धर्मशास्त्रकारांच्या मनाला होती हे उघड आहे. सच्छूद्र आणि अशूद्र या दोन वर्गामध्ये व अनिर्वासित शूद्र आणि निर्वासित शूद्र या दोन वर्गामध्ये धर्मशास्त्रकारांनी जो भेदभाव करून ठेवला आहे त्यावरून या गोष्टीची सत्यता पटते. सच्छूद्र म्हणजे सुसंस्कृत शूद्र आणि असुच्छूद्र म्हणजे असंस्कृत शूद्र. निर्वासित शूद्र म्हणजे खेड्यातील जमातीतील राहणारा शूद्र. अनिर्वासित शूद्र म्हणजे खेड्यातील जमातीच्या बाहेर राहणारा शूद्र. अशा प्रकारच्या भेदावरून काही लोक असे मानतात की धर्मशास्त्रकारांच्या दृष्टीने शूद्रांची परिस्थिती सुधारत खाल्ली होती, कारण काही शूद्रांना समाजात राहावयास देऊन त्यांना सामाजिक व्यवहारात भाग घेण्यास मुक्तदार केले गेले. ही सवलत पूर्वीच्या काळी शूद्रांना देण्यात आली नव्हती. परंतु जे लोक वरीलप्रमाणे समज करून घेतात तो चुकीचा आहे. कारण 1:1:123 काणे यांचे मत असे आहे की धर्मशास्त्रकारांनी शूद्रांमध्ये जे हे भेद केले त्यावरून हे दिसून येते की शूद्रांना त्याच्या पूर्वीच्या अवनत परिस्थितीतून क्रमाक्रमाने वरच्या दर्जाला चढविण्यात येत होते. हे मत चुकीचे आहे. पण या भेदाचे खरे स्पष्टीकरण असे आहे की सच्छूद्र आणि निर्वासित हे शब्द हिंदू समाजाचा एक घटक म्हणून राहावयास ज्या शूद्राने सुरुवात केली त्या शूद्रासंबंधीचा आहे. त्या शूद्राची हिंदू समाजातील लोकसंख्या फार आहे. एवढ्यावरून हिंदी आर्य समाजातील शूद्रांची संख्या फार असली पाहिजे असे अनुमान काढणे बरोबर होऊ शकत नाही. शूद्रांची सामाजिक संघटना कोणत्या प्रकारची होती ते टोळ्या-टोळ्यांनी, जमाती-जमातीने किंवा अनेक जमातीच्या समूहाने अथवा अनेक कुटुंबाचा समूह करून राहत होते की काय अशी आपल्याला नक्की कल्पना नाही. परंतु टोळ्या-टोळ्यांनी राहण्याइतकी जरी शूद्रांची पूर्वी संख्या असेल तरी ती संख्या काही हजारांच्या वर गेली नसावी. भारत लोकसंख्येने फार लहान होता असा ऋग्वेदात स्पष्ट उल्लेख केला आहे. 7:36:3 पांचालांचा राजा सोन सन्नसह याने अश्वमेध केला होता. त्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणांमध्ये केला आहे तो असा: जेव्हा सत्रसह अश्वमेध करतो तेव्हा शस्त्राने सज्ज असे 6,630 तौरवस लोक उभे राहतात. तौरवस लोकांच्या टोळीत 6,000पेक्षा जास्त माणसे नव्हती. हे जर खरे मानले तर शूद्रांची संख्या फारशी असणे शक्य नाही. पूर्वी शूद्रांची लोकसंख्या जास्त असली काय किंवा कमी असली काय, शूद्रांवर जी बंधनांची संकट परंपरा कोसळली होती ती होऊन देण्यासाठी शूद्रांना काही करता आले असते काय? शूद्रांनी काही ब्राह्मणांना संत्रस्त केल्यामुळे त्या ब्राह्मणांनी शूद्रांचे उपनयन करण्याचे नाकारले. परंतु ज्या ब्राह्मणांनी त्यांनी दुखविले नव्हते अशा ब्राह्मणांकडून शूद्रांना उपनयन करून घेणे शक्य होते काय? हे संभवनीय होते खरे, पण ते इतर अनेक प्रकारच्या परिस्थितीवर अवलंबून होते. सर्व ब्राह्मणांनी मिळून शूद्रांच्या विरुद्ध एकजूट उभारून आघाडी उघडली होती की काय, आणि ती आघाडी तोडणे शूद्रांना शक्य होते की काय याची अगोदर आपल्याला माहिती नाही. ब्राह्मणांनी शूद्रांचे उपनयन करण्याचे नाकारले तेव्हा या विषयाबद्दल चळवळ झाली असेल. त्या काळात ब्राह्मण लोकांची स्वतःची जात निर्माण झाली होती काय हे आपल्याला माहीत नाही. परंतु ऋग्वेदाच्या काळात सुद्धा ब्राह्मण लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला होता. त्यांच्यामध्ये वर्ग जागृतीची भावना निर्माण झाली होती आणि आपल्या वर्गाचे हित संरक्षण व्हावे म्हणून ते डोळ्यात तेल घालून बसले होते हे स्पष्ट आहे. काणे भाग 2 1:29 ब्राह्मणांचा शूद्रांविरुद्ध असलेला व्यूह अशा परिस्थितीत ढासळून टाकणे शूद्रांना कठीण गेले असते. दुसरे असे की उपनयन करणे हा फक्त कुलपुरोहितांचाच खास हक्क त्यावेळी होऊन बसला असेल. राजा नेमीची कथा हेच दाखविते की यज्ञविधी करणे
हा कुलपुरोहितांचाच खास हक्क होऊन बसला होता. काणे भाग 21 पान 175. वर जे विचार प्रदर्शित केले आहेत त्यांच्यामध्ये जर काही तथ्य असेल तर ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध जी संहारक एकजूट आघाडी उभारली होती ती आघाडी टाळण्यासाठी शूद्रांना काहीही करता आले नसते हे उघड आहे. या बाबतीत अशी एक शक्यता होती की क्षत्रियांनी अशा आपल्यामध्ये मजबूत एकी करून क्षत्रियांची आघाडी ब्राह्मणांविरुद्ध त्यांना उघडता आली असती व त्यामुळे क्षत्रियांच्या विरुद्ध असलेल्या ब्राह्मणांच्या आघाडीचा काही पाड चालला नसता. परंतु ही गोष्ट होणे शक्य होते काय हे फक्त अंदाजाने ठरवावे लागते. शूद्रांना उपनयनाचा अधिकार ब्राह्मणांनी नाकारला याचा परिणाम आपल्या भावी सामाजिक दर्जावर कसा घडून येईल याचा शूद्रांनी अगोदर विचार केला होता काय? असा विचार त्यांनी केला नव्हता याची मला खात्री आहे. दुसरे असे की क्षत्रिय हे संघटित झालेले लोक होते काय? ते संघटित झालेले लोक होते याची मला शंका वाटते. तिसरे असे की इतर क्षत्रिय राजांना शूद्रासंबंधी काहीतरी सहानुभूती वाटत होती काय? दशरथ युद्ध याची ऋग्वेदात सांगितलेली कथा जर खरी मानली तर तीवरून असे स्पष्ट दिसते की शूद्र आणि क्षुद्रेतर क्षत्रिय हे परस्परांचा तिरस्कार करीत असत. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर ब्राह्मणांनी शूद्रांना उपनयन नाकारले हे सत्य आहे असे समजले तर त्यास आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.